हॅलो. आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कार्बन, आयोडीन, गंधक आणि फॉस्फरस या अधातूंचे काही गुणधर्म पाहिले होते. कुठले गुणधर्म होते बरं ते आठवतंय का तुम्हाला? पहा, आपण शिकलो की अधातूंना चकाकी नसते किंवा चमक नसते, पण आयोडीन हा अपवाद आहे, हो की नाही? त्यानंतर अधातू हे मऊ असतात, ठिसूळ असतात आणि ते तंतुक्षम आणि वर्धनीय दोन्ही नसतात. म्हणजेच त्यांच्या तारा किंवा पत्रे बनवता येत नाही. मग आता या व्हिडिओमध्ये आपण या अधातूंचे अजून काही गुणधर्म बघूयात. चला तर मग सुरू करूया. हे चित्र पहा. हे बघून तुम्हाला काय वाटतं? आपण कुठले गुणधर्म बघणार असू? आपण अधातूंची विद्युत वाहकता किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी तपासून बघणार आहोत. म्हणजेच काय, तर अधातू हे वीज वाहून नेतात की नाही हे आपण चेक करणार आहोत. आणि त्यासाठी आपण हे साधं सर्किट म्हणजे साधा हा परिपथ घेतलेला आहे. ह्यात एक हा साधा दिवा आहे आणि एक विद्युत घट आहे. ही तार पूर्णपणे जोडलेली असल्यामुळे या तारेतून वीज वाहते आणि आपल्या दिव्यातून उजेड येतो आहे. आणि आता जर का मी ही वायर इथून कापून टाकली, पहा अशी, तर आपला दिवा बंद होऊन जातो. का बरं? कारण आता इथून इथे वीज वाहू शकत नाही, विद्युत वहन होत नाही, म्हणून दिवा बंद होऊन जातो. मग आता आपण काय करू, एक एक अधातू या जागेत ठेवून बघू, या तारेला जोडून बघू आणि मग त्या अधातूमधून वीज वाहत असेल तर आपला दिवा लागेल, नाही तर आपला दिवा बंदच राहील, हो की नाही? चला तर मग आता पहिले गंधकापासून सुरू करूया. आपल्या तारेच्या दोन्ही टोकांना गंधक जोडलाय, पण तरी आपला दिवा काही पेटला नाही. ह्याचाच अर्थ काय की गंधक हा विद्युत सुवाहक नाही आहे, यातून वीज वाहू शकत नाही. तर आपण इथे लिहून घेऊ. पहा, गंधक म्हणजे सल्फर हे विजेचा वाहक नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे फॉस्फरस. अरे, यालाही विजेच्या तारेला जोडल्यानंतर आपला दिवा काही पेटला नाही, म्हणून फॉस्फरससुद्धा विजेचा वाहक नाही आहे, सुवाहक नाही आहे. मग नंतर काय आहे? आयोडीन. आयोडीन ठेवलं, तारेला दोन्ही टोकांना जोडलं, तरीही दिवा पेटला नाही. म्हणजेच काय, तर आयोडीनसुद्धा विजेचा सुवाहक नाही आहे, विद्युत वहन करत नाही. आणि शेवटी काय आहे आपल्याकडे? कार्बन. कार्बनला सुद्धा तारेच्या दोन टोकांना जोडल्यावर दिवा काही पेटलाच नाही. म्हणजेच काय, कार्बनसुद्धा विजेचं वहन करत नाही, कार्बनसुद्धा विजेचा वाहक नाही आहे. पण या कार्बनचा अजून एक अपवाद आहेच बरं का, तो आपण पुढे बघूया. पण कार्बनचं आपण सध्या बघतोय हे रूप विजेचं वाहक नाही आहे. तर मग आता इथे निष्कर्ष काय आला की जेव्हा आपण धातूंना अशाच प्रकारे तपासलं तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं की धातू हे विजेचे वाहक आहेत, त्यातून विद्युत प्रवाह होतो. म्हणून तर आपण घरात वीज वाहून नेण्यासाठी तांब्याची तार वापरतो. पण अधातू हे तर सगळे वाईट विद्युत वाहक आहेत, म्हणून यांना विसंवाहक किंवा दुर्वाहक असं सुद्धा म्हणतात. तर मग हे झालं विद्युत वहनाबद्दल. यानंतर आपण बघूया की या अधातूंमध्ये उष्णता वाहून नेण्याची क्षमता आहे की नाही. मग आता याचा अर्थ काय, तर आपण हे तपासणार आहोत की एखादा पदार्थ इथे म्हणजे या आगीच्या टोकाशी ठेवला तर त्या पदार्थाचं दुसरं टोक हे गरम होतं की नाही, हे आपण तपासून बघणार आहोत. याचा अर्थ काय की आपण इथे अधातू ठेवून बघू, म्हणजे अधातूचं एक टोक गरम करून बघू आणि अधातूचं दुसरं टोक जे असेल ते गरम होतं की नाही ते बघूया. चला तर मग पहिले गंधकापासून सुरुवात करू. गंधकाच्या या टोकाला आपण उष्णता देऊया, पण इकडच्या टोकाचं काय, हे तर गारच आहे. म्हणजेच काय, तर गंधक हे काही उष्णतेचं वहन करत नाही. सल्फर हे वाहक नाही आहे, उष्णतेचा वाहक नाही आहे. आता नंतर आहे फॉस्फरस. फॉस्फरसच्या ह्या बाजूला गरम केलं तरी दुसऱ्या बाजूचं फॉस्फरस हे गार राहतं, त्यामुळे हे सुद्धा उष्णतेचं वहन करत नाही. फॉस्फरससुद्धा उष्णतेचं दुर्वाहक आहे. त्यानंतर आहे आयोडीन. आयोडीनच्या ह्या टोकाला गरम केल्यावर आयोडीनचं दुसरं टोक काही गरम होत नाही, त्यामुळे
आयोडीनसुद्धा उष्णतेचं वाहक नाही आहे, दुर्वाहकच आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे कार्बन. कार्बनच्या ह्या बाजूला गरम केल्यावर कार्बनची दुसरी बाजू गरम होते की नाही? नाही ना. म्हणून कार्बनसुद्धा उष्णतेचं वहन करू शकत नाही. हे सुद्धा उष्णतेचा वाहक नाही आहे. पण मग तुम्हाला आठवतंय का, धातूंना अशाच प्रकारे गरम केल्यावर ते कसे वागले होते? हे अधातूंचं झालं त्याच्या अगदी उलटं झालं होतं, हो की नाही? धातूंच्या एका टोकाला गरम केल्यावर दुसरं टोक थोड्या वेळाने गरम होऊन जातं. धातू हे उष्णतेचे उत्तम वाहक असतात. म्हणून मग कढईमध्ये ठेवलेला चमचा जास्त वेळ तसाच राहिला तर त्या चमच्याचं वरचं टोकसुद्धा गरम लागतं, त्याचाही चटका बसतो. कारण धातूच्या चमच्यामध्ये उष्णताही लवकर पसरते. पण अधातूंचं तसं मुळीच नाही. ते उष्णतेचं वहन करत नाही, ते उष्णतेचे दुर्वाहक असतात. आता यानंतर आपण अधातूंचा अजून एक गुणधर्म बघूया. पहा, तो आहे नादमयतेचा गुणधर्म. नादमयता म्हणजे काय? नादमयता म्हणजे आवाज निर्माण करण्याची क्षमता. काय वाटतं तुम्हाला? ह्या वस्तूंना वाजवल्यानंतर त्याच्यातून आवाज येईल का? जसा घंटीचा आवाज येतो तसा आवाज कार्बनमधून येईल का? चला वाजवून बघूया. पहा, आपण ह्याच्यावर असं ठोकून बघूया कार्बनवर. काहीच आवाज होत नाही ना. म्हणून कार्बन हा नादमय नाही आहे. बरं, आता फॉस्फरस, हे तर पावडरच आहे, तरी वाजवून बघूया, पण काहीच आवाज नाही. त्यामुळे फॉस्फरससुद्धा नादमय नाही आहे. नंतर आयोडीन. आयोडीनवर पण असं ठोकून बघितलं तर कुठलाही आवाज होत नाही. म्हणून हे सुद्धा नादमय नाही आहे. आणि शेवटी सल्फर. यातूनही कसलेही आवाज आले नाही, त्यामुळे हे सुद्धा नादमय नाही आहे. धातूंवर मारल्यावर त्यांचा आवाज होतो, ते नादमय असतात. म्हणून तर शाळेतली घंटा किंवा मंदिरातल्या घंट्या ह्या धातूपासून बनवतात. पण अधातूंचं तसं मुळीच नाही, ते नादमय अजिबात नसतात. तर मग आता आपण सारांश बघूया. आणि आपण आधी म्हटलं होतं ते सगळे अपवादसुद्धा बघूया. पहा, सगळ्यात पहिले अधातूंना चकाकी मुळीच नसते. नंतर सगळे अधातू मऊ आणि ठिसूळ असतात. ते तंतुक्षम किंवा वर्धनीयसुद्धा नसतात, म्हणजेच त्यांच्या तारा किंवा पत्रे बनवता येत नाही. तसंच अधातू हे उष्णतेचे आणि विजेचे दुर्वाहक असतात. त्याच्यातून उष्णता आणि वीज वाहून जात नाही. आणि ते नादमयसुद्धा नसतात. म्हणजेच काय, वाजवल्यानंतर अधातूंमधून कुठलेही नाद किंवा आवाज होत नाही. पण याचे काही अपवाद आहे. पहा, जसं की चकाकी असलेला एक अधातू म्हणजे आयोडीन, याला जराशी चकाकी असते. नंतर आपण म्हटलं की सगळे अधातू मऊ आणि ठिसूळ आहेत. पण कार्बनचा एक दुसरा प्रकार म्हणजे हिरा. हिरा कार्बनच असतो, पण हिरा हा जगातला सगळ्यात कठीण पदार्थ आहे, अजिबात मऊ नसतो. आणि अजून एक अपवाद, तो सुद्धा कार्बनचाच आहे. पहा, आपण म्हटलं की अधातू हे उष्णतेचे आणि विजेचे दुर्वाहक असतात. पण ग्रॅफाइट हे कार्बनचे अपरूप आहे आणि हे ग्रॅफाइट हे विजेचा अतिशय उत्तम सुवाहक आहे. चला तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. पुन्हा लवकरच भेटू.